नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने जे आपले सुरक्षा रक्षक बांधव उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कार्यरत आहेत, पण त्यांचा विचार करायला गेलं तर प्रत्येक वेळेस 3 ते 6 महिने असं पेमेंट अदा केलं जात नाही। तसेच आम्ही त्या अनुषंगाने 4 तारखेला सुरक्षा रक्षक मंडळ तसेच उपसंचालक आरोग्य आणि इथले जे जिल्हा शल्य चिकित्सक यांना उद्देशून एक पत्र लिहिला होता की येत्या 11 तारखेला आम्ही जल व अन्नत्याग उपोषण हे क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या माध्यमातून करू। तसेच त्या अनुषंगाने आज नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या दालनात जे आपले उपायुक्त आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष आहेत विकास माळी साहेब यांच्यासोबत आस्थापनाचे अधिकारी तसेच आपले पदाधिकारी, काही सुरक्षा रक्षक बांधव आम्ही मीटिंगला हजर होतो। ज्या मीटिंग झाली, बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की सध्या आमच्याकडे 25 लाख निधी वरून मंजूर होऊन आलेली आहे, तरी 5 ते 6 लाख निधीची कमतरता आहे। तरी आम्ही एका महिन्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण दरवेळेस असंच होतं की 3 ते 6 महिने लेट होतो। आणि जर आपण सतत असं चालू राहिला, आपले सुरक्षा रक्षक बांधव आहेत, काही कर्जबाजारी झालेले आहेत, काही किराणाची उधारी आहे, मुलांच्या शिक्षणाचा विषय झाला, आई वडील आजारी असतात किंवा स्वतःही काही अडीअडचणी असेल, तो जो खर्च लागणारा आहे शालेय शिक्षण म्हणावं मुलांसाठी, तो पुरेसा उपलब्ध नसतो। त्यामुळे बऱ्याच अडीअडचणींचा सामना करावा लागतो। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं की अशा प्रकारे आम्हाला खूप अडीअडचणींना सामना करावा लागत आहे, पण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते आमच्या हातात नाही, वरून निधी येत नाही तर आम्ही काय करायचं। मग आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं जर निधी येत नाही तर मग ठीक आहे ना, तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही कळवा, आम्ही जो जल व अन्नत्याग उपोषण करणार आहे, जो अल्टिमेटम दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही करणारच आहे। जर उद्या संध्याकाळपर्यंत आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आस्थापना तसेच मंडळाकडून 3 महिन्याचा पगार म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 3 महिन्याचा पगार आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांच्या अकाउंटला आला नाही तर आम्ही 11 तारखेला म्हणजेच परवा 11 वाजेपासून जल व अन्नत्याग करणार आहोत। प्रशासनाला सांगतोय, वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे आणि बघायला गेलं तर ह्याच जिल्ह्यामध्ये नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शासकीय रुग्णालयाला काम करतायत आपले सुरक्षा रक्षक बांधव इमाने इतबारपणाने काम करतायत, पण त्यांच्या पदरी शेवटी निराशाच। जर मला शासनाला या न्यूजच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, जर सुरक्षा रक्षक हा आनंदी राहिला, हा खुश राहिला, त्याचे परिवार खुश राहिले तर तो तिथं वेळेवर चांगलं काम करू शकतो। मानसिक त्रास ह्या सगळ्या गोष्टी ताण घेऊन सुरक्षा रक्षक काम करू शकत नाही। त्यामुळे जे उपसंचालक आरोग्याचे आहेर साहेब आहेत त्यांनाही कळकळीची विनंती आहे की साहेब, आमचे सुरक्षा रक्षक बांधवांचा जो पगाराचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर उद्या संध्याकाळपर्यंत सोडवा, नाहीतर परवा जिल्हा रुग्णालय समोर आम्ही जल व अन्नत्याग उपोषण करणारच आहोत। अजून पुन्हा विनंती आहे उपसंचालक आरोग्य साहेब की तुम्ही आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांचा पगार हा डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंतचा अदा करण्यात यावा, नाहीतर आम्ही जो अल्टिमेटम दिलाय तो करणारच आहे। पुढे आता आपले साळुंके साहेब आहेत आपल्यासोबत, साळुंके साहेब बोलतील। आज आम्ही क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे पदाधिकारी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या समस्याबाबत आज नाशिक जिल्ह्यात पदार्पण केलेलं होतं। नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा ह्या ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे पगार वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात आणि त्यांचा ताबडतोब तोडगा निघावा यासाठी आम्ही मंडळाचे चेअरमॅन विकास माळी यांना काही सूचना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर हा कायमचा तोडगा निघू शकेल।
क्रांतिकारी संघटना एक नाशिक जिल्ह्यात नाही आहे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जिथे तिथे सुरक्षा रक्षक मंडळे आहेत, तिथे तिथे सुरक्षा रक्षकांच्या समस्येबाबत सदैव जागृत राहिलेली आहे. अनेक मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये अनेक केसेस सुरक्षा रक्षकासाठी केलेले आहेत, त्यांची रिकव्हरी आम्ही मिळवून दिलेली आहे. जसं फिशरीज डिपार्टमेंटचे मुंबईमधले जवळजवळ 305 लोकांचा 9 कोटी थकीत ओव्हरटाईम होता, तो सुद्धा शासनाने कोर्टाचा आदेश आला, तो ताबडतोब आम्ही मिळवून दिला. तसेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये त्यांचा पण पगार आज 15-16 महिने मिळत नव्हता, तो पण हायकोर्टात आम्ही केस टाकून त्यांचा पगार आज मिळवून दिलेला आहे. आमचं एकच जागृती असते की आमचा सुरक्षा रक्षक, आमचा मंडळाचा सुरक्षा रक्षक होतो, एजन्सीचा सुरक्षा रक्षक होतो, त्यांचा पगार वेळेवर मिळायला पाहिजे, त्यांची राहणीमान उंचवायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत. आमच्या सुरक्षा रक्षक क्रांतिकारी सुरक्षा संघटनेचे सगळे पदाधिकारी हे हमेशा संघटनेचे कार्य वाढवण्यासाठी हमेशा प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी आम्ही सुरक्षा रक्षकांना एक आव्हान करतोय की तुम्ही सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊन हा लढा पुकारायला पाहिजे. आज सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी टाइम टू टाइम पगार दिला जातो, पण कॉन्ट्रॅक्टी कामगार किंवा मंडळातील कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यासाठी जर अशीच ही शासनाची विचारसरणी असेल, विचारधारा असेल, तर आम्हाला राज्यभर एक कॉन्ट्रॅक्टी कामगार आणि सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना एकत्रित येऊन एक राज्यव्यापी आंदोलन करावं लागेल आणि यासाठी मी ह्या सर्व सुरक्षा रक्षकांची एकजुटीचा आम्ही अपेक्षा करत आहोत आणि ही आम्ही लढाई जिंकूच, याच्यात काही संशय नाही.